सभापती महोदय छापल्याप्रमाणे. सभापती महोदय, आपल्या माध्यमातून मी सरकारला या संदर्भामध्ये जालना जिल्ह्यातील नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या पिकाच्या अनुदानात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार झालेल्या संदर्भात हा प्रश्न विचारलेला आहे. सभापती महोदय, जालना जिल्ह्यात 2022-23, 23-24 या कालावधीत नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकाच्या अनुदानात मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला. यामध्ये 14,549 खातेदारांना अतिरिक्त 34,98,00,000 रुपये प्रदान केल्याचे मंत्री महोदयांनी कबूल केले आहे. सभापती महोदय, जालना जिल्ह्यामध्ये किमान 100 कोटीपेक्षा जास्त रक्कमचा भ्रष्टाचार झाल्याची जनतेमध्ये चर्चा आहे. सभापती महोदय, माझा प्रश्न असा आहे की उपरोक्त बाब अत्यंत गंभीर असून या संदर्भात 21 अधिकारी व कर्मचाऱ्यांना निलंबन केल्याची कारवाई करण्यात आल्याचं मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिलेलं आहे. तर सभापती महोदय, माझा प्रश्न असा आहे की जर इतका मोठा भ्रष्टाचार आणि शासनाचे एवढे पैसे जर तिथे त्या ठिकाणी अफरातफर झाली असेल तर केवळ निलंबनाची कारवाई करून पुरेशी यावर नाही तर तातडीने यांना बडतर्फ करण्यासंदर्भात आजच्या आज मंत्री महोदय निर्णय घेणार का? आणि याबरोबर कोट्यवधी रुपये ज्या शेतकऱ्यांच्या नावाने या ठिकाणी उकळल्या गेले त्या शेतकऱ्यांवर कारवाई होणार का आणि शासनाचे जनतेचे हे पैसे वसूल करणार का? माननीय मंत्री महोदय. सभापती महोदय, जालना जिल्ह्यासाठी सन 22-23 मध्ये झालेल्या अतिवृष्टी पूर्व गारपिटीने बाधित झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानीसाठी सानुग्रह अनुदान म्हणून 522.29 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले असून अंबड तालुक्यासाठी 112.63 कोटी व घनसावंगी तालुक्यासाठी 11.77 कोटी असे एकूण 124.40 कोटी मंजूर करण्यात आले. जालना जिल्ह्यात 22-23 आणि 23-24 या कालावधीत अतिवृष्टी, गारपीट व अन्य नैसर्गिक आपत्तीमुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईकरता वितरित करण्यात आलेल्या अनुदानात आर्थिक गैरप्रकार झाल्याच्या काही स्थानिक नागरिकांच्या तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे जिल्हाधिकारी यांनी 28/1/25 रोजी या संदर्भामध्ये चौकशी समिती नेमली आणि सदरच्या चौकशी समितीमध्ये अंबड तालुक्यातील 138 गावांपैकी 121 गावांमध्ये आणि घनसावंगी तालुक्यातील 115 पैकी 59 गावांमध्ये गैरप्रकार झाल्याचे निदर्शनास आले. जिल्हास्तरीय चौकशी समिती सदस्य यांनी 17/4/25 रोजी सादर करण्यात आलेल्या अंतरिम अहवालामध्ये अंबड व घनसावंगी तालुक्यामध्ये तहसीलदार यांचे लॉग इन व पासवर्ड यांचा गैरवापर करून शेती नसलेले एकूण 6,269 खातेदार, रक्कम 23,69,00,000, दुबार खातेदार 7,000. नाही, ऐका ना, अधिकची माहिती देतोय मी. मी आपल्या प्रश्नाला उत्तराकडे माझे लक्ष आहे. अधिकची माहिती देतोय. क्षेत्रवाढ केलेले 691 खातेदार 1.17 कोटी, शासकीय जमिनीवर दाखवलेले खातेदार 17 खातेदार 2.99 लक्ष असे एकूण 14,549 खातेदारांना वाढवून 34.97 कोटी इतकी अतिरिक्त मदत प्रदान करण्यात आलेली आहे. आता या आपण मान्य केलेलं आहे यामध्ये अनियमितता झाली. हो, मी तेच सांगतो. तर कारवाई काय केली हे सांगा. नाही, आतापर्यंत जिल्हास्तरीय समितीनं ज्यांचे गंभीर दोष आढळलेत अशा तालुक्यातील, या दोन्ही तालुक्यातील मिळून 21 तलाठी व लिपिक यांना निलंबित केले आणि संबंधित तहसीलदार व नायब तहसीलदार तसेच 36 तलाठी व लिपिक यांच्या विरुद्ध विभागीय चौकशी प्रस्तावित करण्यात आलेली आहे. च्या व्यतिरिक्त ग्रामसेवक आणि कृषी सहाय्यक यांची सुद्धा त्या विभागामार्फत चौकशी सुरू आहे आणि आता विभागीय आयुक्तांच्या मार्फत या संदर्भात चौकशी त्या ठिकाणी सुरू आहे
आणि ही चौकशी या 2 तालुक्यांपुरती नाही, तर संपूर्ण जालना जिल्ह्यामधल्या 8 तालुक्यांमधली आणि संभाजीनगरचे जे 8 जिल्हे आहेत, या 8 जिल्ह्यांमध्ये सुद्धा चौकशीचे आदेश देण्यात आलेले आहेत. या संदर्भामध्ये अतिरिक्त जिल्हाधिकारी यांना त्या समितीचं प्रमुख केलं आहे आणि अशा पद्धतीनं या 8 जिल्ह्यांमध्ये छत्रपती संभाजीनगरच्या चौकशी सुरू आहे. चौकशी आल्यानंतर यामध्ये जे दोषी आढळतील यांच्यावर निश्चितपणानं गंभीर पद्धतीची कार्यवाही ही त्या ठिकाणी करण्यात येईल. मंत्री महोदय, याच्यामध्ये हे प्रकरण गंभीर आहे. आपणही मान्य केले 22-23 आणि 23-24 मध्ये झालेला हा प्रकार आहे आणि जवळपास याच्यामध्ये 57 आपण अधिकाऱ्यांना निलंबित देखील केलेलं आहे आणि उर्वरित लोकांना आपण त्या संदर्भामध्ये नोटीस बजावलेली आहे. आता खातेनिहाय चौकशी ही 6 महिन्यात करणं अपेक्षित होतं, तरी पण आता ह्याला जवळपास आता दीड वर्ष होत आलंय. त्यामुळं नाही साहेब, 15 दिवसाच्या नाही साहेब, कालखंडामध्ये विभागीय चौकशी ही कन्क्लूड करून त्याच्यावर जे काही चौकशी अंती निष्पन्न होईल त्याच्यावरती कारवाई प्रस्तावित करा. निश्चितपणे. आपल्याला काय म्हणायचे अभिजित वंजारी?